हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. छोटासा मिनी ब्लॉग करणार आहे ॲक्च्युली आज. सो संध्याकाळ झालेली आहे. सगळ्यात पहिलं कशा आहे तुम्ही सगळेजण. आय होप तुम्ही चांगलं असाल, स्वस्त राहा, मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. संध्याकाळचे 6:45 झालेले आहे ॲक्च्युली आणि आताच माझे हस्बंड आलेले आहे. सो त्यांनी आणलेले ब्रेड आणि ॲक्च्युली त्यांना लागलेली आहे भूक. तर ते मला बोलले की तू मला गार्लिक ब्रेड करून देते का. मी बोलले चला ठीक आहे करून देते. आणि ॲक्च्युली घरी सामान आहे थोडंफार, खूप जास्त सामान लागत नाही. घरी सामान असल्यामुळे आणि पटकन बनते. ॲक्च्युली माझ्याकडे तर ओव्हन आहे, नाही तर तव्यावरती गार्लिक ब्रेड कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला आता फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया आपण. सो गाईज, गार्लिक ब्रेडसाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथे मी 4 ते 5 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे. अमूलचं चीज घेतलेलं आहे. कोथिंबीर 6 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. लसणाच्या पाकळ्याला बॉईल करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला इथे गार्लिक ब्रेडमध्ये त्याचा कच्चापणा नाही जाणवला पाहिजे. अमूल बटर घेतलेलं आहे. अमूलचं चीज स्प्रेड घेतलेलं आहे. ऑर्गॅनो घेतलेला आहे आणि चिली फ्लेक्स घेतला आहे. सगळ्यात पहिले आपण गार्लिकला छान असं क्रश करून घ्यायचं. एका वाटीमध्ये बटर घ्यायचं. बटरला थोडं मेल्ट करून घ्यायचं. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि गार्लिक सुद्धा टाकायचं आणि आता याला छान असं एकत्र एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून ते पूर्ण मेल्ट झालेलं पाहिजे. पाहू शकता आपलं गार्लिक बटर रेडी आहे. आता काय करायचं, एका ब्रेड स्लाइसवरती याला चम्मचच्या साह्याने पूर्ण पसरवून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या बाजूला ते लागलेलं पाहिजे. पाहू शकता सगळ्या ब्रेडला गार्लिक बटर लावलेलं आहे. आता याच्यावरती चीज क्रश करायचं. तुम्ही मोझरेला चीज सुद्धा यूज करू शकता, पण मोझरेला चीज नसल्यामुळे मी इथे अमूलचं चीज यूज करते आणि अमूलच्या चीजनी सुद्धा खूप एकदम भारी चव लागते. एकदम बाहेरची गार्लिक ब्रेड रेडी होते. जर तुमच्याकडे मोझरेला चीज नसेल तर तुम्ही इथे अमूलचं चीज सुद्धा यूज करू शकता. आता याच्यावरती ॲड करायचं चिली फ्लेक्स टाकायचं. चिली फ्लेक्स पूर्ण चारही बाजूनी टाकायचं, जेणेकरून चव खूप छान येते अशी. आता टाकायचं ऑर्गॅनो सुद्धा पूर्ण चारही बाजूने पसरलेलं पाहिजे असं टाकायचं. ऑर्गॅनोची चव सुद्धा खूप छान येते आणि एकदम सेम जसं काही आपण पिझ्झा खाऊन राहिलो तशीच लागते गार्लिक ब्रेड. तो गाईज तुम्ही इथे पाहू शकता मी तवा ऑलरेडी गरम करायला ठेवला होता. 1 ते 2 मिनिटं याला हलकासा गरम होऊ द्यायचा. त्याच्यानंतर याच्यावर टाकायचं 1 चमच बटर टाकायचं आहे आणि गार्लिक ब्रेड ठेवायची आहे. त्याच्यानंतर त्याला झाकून ठेवायचं एका वाटाच्या साहित्याने आणि 1 ते 2 मिनिटं त्याला फक्त स्टीम होऊ द्यायचं आहे, जास्त नाही ठेवायचं, जेणेकरून ते गार्लिक ब्रेड जळली नाही पाहिजे. आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली गार्लिक ब्रेड छान अशी रेडी झालेली आहे. सो गाईज, तुम्ही पाहू शकता इथे आपली गार्लिक ब्रेड रेडी आहे आणि मी इथे 4 ते 5 गार्लिक ब्रेड रेडी केलेले आहे. आणि तुम्ही पाहू शकता चीज छान असं मेल्ट झालेलं आहे. जे आपण सिझलिंग टाकली होती, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, कोथिंबीर आणि गार्लिक जे क्रश करून टाकलं ते सुद्धा छान असं टेक्स्चर याच्यावरती उभरून आलेलं आहे. सो चला तर गाईज, नवऱ्याला गार्लिक ब्रेड खाऊ घालूया आणि ते बघूया काय बोलतात. खा आणि सांगा मला. छान झाले. आवडली तुला. तो गाईज आपल्याकडे गार्लिक ब्रेड दिलेली आहे आणि नवऱ्याने म्हटलं की छान झाली. त्यांचा आवाज तुम्हाला काय ऐकू येणार नाही कारण ते खूप हळू बोलतात. आणि आता मी सुद्धा खाऊन बघते तर खरंच खूप छान झाली, बाहेरची चव येते. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला.
आणि गार्लिक ब्रेडसुद्धा कशी वाटली हे सुद्धा तुम्ही करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा मला कशी झालेली आहे. सो गाईज तुम्ही व्हिडिओ पहा, मी गार्लिक ब्रेड इथे एन्जॉय करते. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला की नाही आवडला नक्कीच सांगा. आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि गाईज सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला माझे पाहायला मिळेल. सो गाईज गुड नाईट अँड बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.